तुम्ही सुद्धा 2 दिवस बरं वाटल्याच्या नंतर औषधांचा कोर्स बंद करता का? चला तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी आरती परब हेल्दी कॅन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण अतिशय महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलेला आहोत. ते म्हणजे आम्ही कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतो की बरं वाटल्याच्या नंतर आपण डॉक्टरांनी दिलेला जो औषधांचा कोर्स आहे तो बंद करतो. पण असं करणं हे खरंच सुरक्षित आहे का? बऱ्याच वेळा आपण काय करतो, डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण न करता मध्येच थांबवतो. लक्षण कमी झाली की आपल्याला वाटतं आता आपण बरे झालो आहोत. पण खरं तर औषधांमुळे फक्त सिम्पटम्स कमी होतात, आजाराचं मूळ कारण शरीरात मात्र तसंच राहतं. काही जंतू किंवा इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होत नाही, ते शरीराच्या आत लपून बसतात आणि हळूहळू आणखीन जास्त ताकदवान होतात. तुम्ही सुद्धा वारंवार जर बरं वाटतंय म्हणून औषधांचा कोर्स हा अर्धवट सोडत असाल तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स सारखा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जेणेकरून भविष्यामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारच्या औषधांची किंवा अँटीबायोटिक्सची जर गरज पडली तर तुमच्या बॉडीवर, तुमच्या शरीरावर त्या औषधांचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा कोर्स हा पूर्ण करा. बरं वाटतंय म्हणून कोर्स अर्धवट सोडू नका, ज्यामुळे तुमच्या शरीरावर, तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी.